नमस्कार यूट्यूब परिवार, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. मागचा ब्लॉग संपवताना मी तुम्हाला सांगितलं होतं की पालखीला आम्ही परत येणार आहोत. होळीचा कार्यक्रम संपन्न करून आम्ही परत आलेलो आहोत मुंबईला आणि 10 दिवसांनी परत आम्ही पालखीला जाणार आहोत. आता सकाळचे 9:30 झालेले आहेत. थोडंसं पालखीचं सामान घ्यायचं राहिलं आहे. आता आपण मार्केटला जाऊया आणि सामान घेऊया. आज आपण दुपारी 3-3:30च्या दरम्यान निघणार आहे. इथून आधी आपल्याला विक्रोळीला जावं लागेल. सौम्या ऑफिसला गेलेली आहे, तिला ऑफिसवरनं घेऊन मग कांजूरमार्गला समीर पण येत आहे. तर कांजूरमार्ग स्टेशनला समीरला पिक करून आम्ही सरळ गावाला निघणार आहोत. चला निघूया. आधी सामान घेऊन येऊया आणि नंतर दुपारी आपण निघूया. कमल आया है दूध कमल को फूल लगा के जरा पूछ जाकर तो 250 बहुत साल है दुपारचे 3 वाजलेले आहेत. आम्ही आता निघालेलो आहो. आता आम्ही इथून पहिले जाणार आहो विक्रोळीला. सौम्याला पिक करणार, त्याच्यानंतर कांजूरमार्गला समीर आणि त्यांचे परिवार येत आहे. त्यांना पण पिक करून मग पुढच्या प्रवासाला सुरुवात करतो. चला लवकरात लवकर पोचूया आणि लवकरात लवकर गावाला पण पोचूया. चला. चला आता सर्वजण आलेले आहेत. विक्रोळीवरनं सौम्या पण आलेली आहे. कांजूरमार्गला आता आपण आलेलो आहोत आणि समीर आणि फॅमिली आलेले आहेत. आता आपण इथून निघत आहोत. रात्री 10चा टाइम दाखवत आहे. शिंदे कल्पेश शिंदेकडे पालखी वस्तीला आहे, तर आम्ही तिकडे जाऊन पाया पडणार आहोत आणि तिकडे जेवण पण आहे. तर सर्व मिळून देवाचा प्रसाद पण घेणार आहोत. आता समीर साहेबांना काहीतरी बोलायचंय, बोला. आता जसं आपण गावाकडे निघालो आहोत आपल्या देवाच्या दर्शन पालखीला, तर ही आपली मंडळी आहे सर्व. हा आहे वीर, हे आमची माताश्री, ही आमची वहिनी, पाठी बसलेले अमोक, धैर्य आणि सोमेश्री, आणि ही आमची गृहिणी ही आमची गृहिणी. तसंच आता आपण पुढचा प्रवास तुम्हाला अपडेट करू. तोपर्यंत असंच आता आपण आहोत खोपोली पाली रोडवर. म्हणजे या रस्ता म्हणजे इमॅजिकाच्या समोर आपण आहोत. हे इमॅजिका रस्ता जाणार सर पाहिलेला आणि आपण आलो आहोत आता श्री दत्त वडेवाल्याकडे. पोरांना थोडी भूक लागली होती, म्हटलं खाऊन घेऊ, कारण की आता गाडी सरळ घरी थांबणार आहे. घरी गेल्यावर सरळ फ्रेश वगैरे होऊन त्यानंतर कल्पेश शिंदेच्या इथं जायचं आम्हाला दर्शनाला. उद्या देवघरी येतोच आहे, पण आम्ही जाऊन थोडंसं दर्शन वगैरे करून घेऊ. थोडं भजन वगैरे असेल तिथं, थोडं थांबू आणि रात्री मग घरी पोहोचू. चला. दत्त वडेवाल्यांकडे नाश्ता थोडासा झालेला आहे. पोरांना जरा भूक लागली होती. समीरला तर कांजूरमार्गपासूनच लागली, म्हणून मी थांबवली नाही. म्हटलं पोरांना जेव्हा भूक लागेल तेव्हा थांबूया आपण. तर आता थांबून झालेलं आहे सर्व व्यवस्थित. आता सरळ गाडी शिंदेच्या घरासमोर थांबणार आहे, मध्ये कुठेही थांबणार नाही. आणि पहिले जाता जाता गणपतीचं दर्शन घेऊया बाहेरूनच, पाया पडून तसंच निघून जाऊया. चला. आता आपण पोचलो आहोत श्री क्षेत्र पाली. गणपती अप्पा मंगल मूर्ती. चला पालीपर्यंत आपण सुखरूप पोचलेलो आहोत. आता इथून आतून हळूहळू आपण जाऊया पुढे
आणि माणगावला बाहेर पडूया. चला. पकडलंय संदीप दादाला. हा, आम्हाला न सांगता आलेलं आहे. मग हा, मला तात्याने आधीच सांगितलं होतं तू येणार आहे करून. हॅलो, हाय, कशी आहे बाबू? चला जय बाप्पा करायला जायचं ना. व्हेरी गुड. समोसा कुठे आहे? संदीप दादा भेटलेला आहे. आता तो आमच्या मागे येणार आहेत. मला वाटलं पोचेल हा, आता अजून स्लो चालवतोय गाडी. बघूया, चला आता एकत्र जाऊया आपण पुढे. चांगलं झालं, जरा बरं झालं. जस्ट मानगाव क्रॉस करून नॅशनल हायवे 66 ला आलेलो आहे आपण. आता इथून 1 तास 30 मिनिटं दाखवत आहे. बघूया किती टाइम लागतो. आता सिंगल रोड आहे, थोड्या वेळ नंतर मग डबल लेन आहे. आता इथून रोडचा काय प्रॉब्लेम नाही, रोड एकदम चांगला आहे. इथून डबल लेन ट्रिपल लेनचा लोड आहे. एक साईडला 3 लेन, एक साईडला 3 लेन. काही प्रॉब्लेम नाही, पटकन पोचू आपण. थोडा टाइम आणखीन कव्हर होऊन जाईल. थोडीशी भाजी घ्यायची होती, म्हटलं उद्यासाठी परत मग प्रॉब्लेम नको. सकाळी जायला नाही भेटलं पालखीमुळे. पालखी समजा लवकर आली तर प्रॉब्लेम नको परत. चला, आपण पोचलोय कशिडी टनलला. थोडासा प्रॉब्लेम झाला होता, संदीप दादा भेटला आणि त्याच्यानंतर थोडा इथे वीरच्या इथं त्यांची गाडीचा टायर फाटला. नशिबाने गाडी स्लो होती म्हणून काय झालं नाही. पटकन आपण टायर बदललेला आहे. पण आता एवढ्या रात्री नवीन टायर काय भेटणार नाही. आपण आरामात त्यांच्याबरोबर हळूहळू जरा चाललो. आणि सचिन आम्हाला माडला भेटलेला आहे. एकदम अंधारात उभा होता. नशीब मी बघितला, अप्पर मारली म्हणून दिसला तो. नाहीतर मग आम्ही पुढे गेलो असतो, परत मग थांबायला लागला असता. चालेल, हरकत नाही. आता उशीर झालेला आहे. माझ्या मते तिकडचा कार्यक्रम तर पूर्ण संपला असेल. आता आम्हाला 11:30 दाखवते. आता आम्ही असा विचार केलाय की पोरांना सर्वांना भूक लागली आहे, आम्ही जेवूया आणि मग सरळ घरी जाऊ आणि उद्या देवाचे दर्शन सकाळी घेऊन टाकू. चला, आता आपण पोचलो NH66 वर. NH66 वर जरा एक ब्रेक घेतलेला आहे आता आपण, कारण की पोरांना भूक लागली होती. हे आहे चांद हवेली, जे खेड भरणा नाक्यावरनं एक 3 किलोमीटरवर आहे. त्याच्याच बरोबर समोर आहे हॅप्पी पंजाबी ढाबा. तर आता सध्या आम्ही आलो हॅप्पी पंजाबीमध्ये, कारण की खूपच उशीर झाला आहे. आता तिथं दर्शन घ्यायला काय भेटणार नाही. तर उद्या सकाळी सकाळी जेव्हा पालखी घरी येईल तेव्हाच त्याचं दर्शन होईल. पोरांना जरा भूक लागली तर आम्ही हॅप्पी पंजाबी ढाबामध्ये थांबलो आहे. तर आता इथे जेवूया आणि सरळ घरी जाऊया. जास्त वेळ लागणार नाही, इथे 1 तासात आपण घरी पोचूया. चला. पोरांना खूप भूक लागली आहे, कारण की उशीर खूप झालेला आहे. आत्तापर्यंत पोरं घरी जेवून झोपतात, पण ठीक आहे, थोडं बाहेर आलो आहे आम्ही. तर ॲडजस्ट केलं त्यांनी पण आता खरंच त्यांना खूप भूक लागलेली आहे. तर आता पटकन आपलं डिनर संपूया आणि घरी पोचूया, कारण की सकाळी पालखी पण येणार आहे. चला, जेवण घेऊया. सर्वांचं जेवण झालेलं आहे. अजून कोणाची काही इच्छा असेल ती सांगू नका, कारण की ती पूर्ण होणार नाही. आईस्क्रीम पेंडिंग झालेलं आहे. आईस्क्रीम पेंडिंग. आईस्क्रीम दिला तेव्हा, मगाशी तू नव्हता. तुला मगाशी देतो तो कुल्फी, संदीप दादा देतो तर तू खाल्लंच नाही. आता आम्ही तर खाल्ली, मी पण खाल्ली. मग खाल्ली तर परत आईस्क्रीम कशी काय पेंडिंग तुझी? जेवणानंतरची नाही, जेवल्यानंतरची. आता तुला पान दिला ना, आईस्क्रीम कशी देणार? दोन्ही पैकी एकच देणार, असं थोडी होतं. आता आपण पटकन घरी पोचूया. तुम्ही अजून रात्रीचं नाही खायचं रे, सकाळी खायचं असतं ते, रात्रीचं नाही. वेलच नाहीये, वेलच नाहीये. बेलचा पत्ता घे तू. आता आपण लवकरात लवकर घरी पोचूया आणि चांगली झोप घेऊया आणि सकाळी पटकन उठूया, फ्रेश होऊया. थोडस परत खेडला जावं लागेल, आपल्याला थोडं सामान आणायचं बाकी आहे. तर पटकन सकाळी उठून जाऊया. चला. बरी आहे ना? सगळे आले ना? सगळे आले.
आपण सुखरूप घरी पोचलो आहे. थोडा उशीर झाला जाऊन कल्पेशच्या इथं. कल्पेशला आपण भेट दिली आपण. त्यांच्या इथे देव थांबलेला आहे आज, तर त्याचे पाया पण पडून आलेलो आहोत. तर आता हा ब्लॉग कंटिन्यू ठेवूया आणि उद्या आपण आपल्या घरी देव येणार आहे, तर त्या हिशोबाने आपण तयारी करून त्यांचं स्वागत करूया. चला. प्रभात मित्रांनो, कालचा ब्लॉग तसाच एंड नव्हता केला. तर आता आम्ही निघालोय खेडला. थोडंसं सामान राहिलं ते पटकन घेऊन येऊया, कारण की पालखी जवळ आलेली आहे. तर 2-2:30 वाजेपर्यंत पालखी येते. पटकन जाऊया. अरिंदादा रेडी होतोय. अरिंदादा बरोबर आपण जाऊन सर्व सामान घेऊन यायचंय, कारण की काही गोष्टी आहेत त्या घरी आणून ठेवलं तर खराब होण्याचे चान्सेस जास्त आहे. तर ते फ्रेशमध्येच घेतलेले चांगले, जसं की मिठाई आहे किंवा काय समोसा वगैरे हे सर्व. तर ठीक आहे, चला पटकन जाऊया आणि घेऊन येऊया. मी अरविंद दादा खेडला आलेलो आहोत. थोडंसं सामान राहिलं होतं. पालखी 2-2:30च्या दरम्यान येईल, तोपर्यंत आम्ही लगेच आता पोचू. थोडंसं नाश्त्याचं सामान राहिलं आहे, जे लोक येतील त्यांना थोडंसं खायला वगैरे द्यावं लागतं. एक प्रसाद पण द्यावा लागतो. तर ते सर्व सामान राहिलं होतं, मग ते आता घ्यायला आलो होतो. कारण की काय घरी आणून ठेवलं तर ते खराब व्हायचं चान्सेस जास्त. गरमीचे दिवस आहेत त्या कारणाने. म्हणून म्हटलं सकाळी आपण फ्रेश घेऊन येऊ आणि पटकन जाऊन येऊ. आता इथलं एक सामान घेतलं, आणखीन एक मिठाई घ्यायची राहिली, ती मिठाई घेऊन पटकन आपण घरी पोहोचूया. चला. आता मिठाई घ्यायची राहिली ती, आता मिठाई पटकन घेऊन टाकू. 100 पीस सांगितले होते. पटकन घेऊन पटापट घरी पोचायचे, जास्त वेळ काढायचा नाही. देवाची पालखी आता वाडीपर्यंत आलेली आहे. आपण जाऊया. वाडीत आणखीन 2-3 घरे घ्यायची राहिली आहेत, आधी ते करणार, त्याच्यानंतर आपल्याकडे येणार आहे. तर जाऊया सर्वांनी. आता बाकीचे जण तर खाली गेलेले आहेत. मी पण आता रेडी होऊन खाली जाऊन पालखी घेऊन येतो आणि मग आपण देवाची पूजा वगैरे व्यवस्थित करायची आहे. चला. आमचे श्याम तात्या आतुरतेने वाट बघतायत. पालखी येईल. वाडीत आलेली आहे खाली. आता इकडे चंद्रकांत दादाच्या घरी आहे, त्याच्यानंतर मग श्याम तात्या तुमच्याच घरी येणार आहे. मग आमच्या घरी पटकन पाठवा. चला. तेजस आणि तात्या बसले आहेत, वाट बघतात ते लोक पण.
चपला बाजूला घे. मधल्या खांब्याला पुढं पुढं. तू काय त्याला कुठे झोपणार आहे काय तू बाकी आहे असं करतोस ना. आपण कलिंगड वाटतंय. मागे कोण नका राहू ना मग पडायचो. बाजूला. चला चला. चालू. पालखी घरी आलेली आहे. भाऊजी पण आलेले आहेत. दिल्ली पण आलेली आहे. सर्वजण आलेले आहेत. व्यवस्थित नमस्कार. ओटी भरण्याचा कार्यक्रम चालू आहे. चला.
ते लावून हात कर हात कर हात कर. ओटी घे. तर या इकडे. चला या. आमच्या गावदेवीचं दर्शन व्यवस्थित झालेलं आहे. आमच्या घरातले कुलस्वामींचे दर्शन आम्ही घ्यायला आलेलो आहे. आता ते दर्शन घेऊन व्यवस्थितरित्या सर्व पूजा वगैरे सर्व केलेली आहे आणि इथं पण मी त्या हिशोबाने सर्व पूजा व्यवस्थित करून पुढच्या मार्गाला आम्ही परतीच्या प्रवास चालू करणार आहोत. चला. काय झालंय, छोट्या साहेबांना लागली आहे भूक. आता सूप पित आहेत. आजीला बघून झालेलं आहे आमचं, पण ते बोलले की आम्हाला थोडस भूक लागलेली आहे आणि बाकीचे सूप पित आहेत. हे झालं की आम्ही निघूच. आता जास्त आता आपण तू झोप, ठीक आहे. आता आरामात जाऊ आपण, ठीक आहे. नंतर तुला पुढे पण घेतो. बस चला आता आपण निघालेलो आहो. आता आपण निघालेलो आहो. हळूहळू आपण रात्री हा प्रवास पूर्ण करणार आहे. चला. तुला ड्रायव्हरच्या सीटवर पण घेतो, तुला स्टेअरिंग पण सांभाळत देतो, पण गाडी बंद करून देईन. चालेल? चला. आता आम्ही घरी पोचलो आहोत सुखरूप. आम्ही रात्री 10 वाजता मामांच्या इथून निघालो होतो. आजीची भेट घेतली. मग त्याच्यानंतर पोरांना भूक लागली होती तर तिथंच बाजूला हॉटेल होतं तर तिथं जेवलो आणि त्याच्यानंतर निघालो. आणि आधी समीरला सोडलं कांदिवलीला, कारण की खूप उशीर झाला होता आणि ट्रॅफिक पण कमी होती कांजूरमार्गवरनं. तर म्हटलं सोडूनच येऊ, एवढं रात्री जाणार कसं काय. त्याच्यानंतर मग साक्षी वहिनीला पण सोडलं कल्याणीसला आणि आत्ता आम्ही कल्याणला पोचलेलो आहे सुखरूप. सर्व कार्यक्रम चांगले झाले. देवाचा कार्यक्रम पण चांगला झाला. त्याच्यानंतर पोरांनी पालखी पण नाचवली. देवाची कृपा सर्वांवर अशीच राहू दे. तर भेटूया आता पुढच्या ब्लॉगमध्ये. आणि लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद. बाय.